मतदारसंघाचा विकास हीच माझी जात, धर्म, पंथ, विकास हाच माझा पक्ष, विकास हेच माझे दैवत आणि या विकासासाठीच येवलेकरांनी मला येवल्यात आणलं. छगनराव भुजबळ. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी व आरपीआय व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार छगनरावजी भुजबळ यांची निफाड तालुक्यातील देवगाव येथे गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित प्रचार सभेत बोलताना भुजबळ साहेब म्हणाले की मला 20 वर्षांपूर्वी येवला लासलगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी येवलेकरांनी मला येथे आणले. येथे असलेल्या अनेक उणीवांचा अभ्यास करत विविध क्षेत्रातील प्रशासकीय कार्यालयातील पाठपुराव्यामुळे विकासाचा झंझावात सुरू झाला, तो आजपर्यंत चालूच आहे. मी जेव्हा येवल्यात आलो तेव्हा ही विकासाचीच भाषा बोलत होतो. आजही माझी भाषा विकास हीच आहे. विकासाची ब्लूप्रिंट ही माझ्यासाठी ज्ञानेश्वरी असून मला करावयाची आहेत. ती कामे मी रोज नजरेखालून घालतो. मी येवला लासलगाव मतदारसंघात विकास करण्यासाठी पात्र ठरला असेल तर मला मत मागण्याचा देखील हक्क आहे. माझ्यासाठी तुम्ही एक दिवस द्या. पुढील 5 वर्ष मी आपल्या सेवेत राहील, असे आवाहन महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी देवगाव येथील सभेत केले. व्यासपीठावर माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रचार प्रमुख अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुवर्णाताई जगताप, देवगावचे माजी सरपंच विनोद जोशी, माजी पंचायत समिती सदस्य व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोचरे, राष्ट्रवादी काँग्रेस निफाड पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब भवर, देवगाव गटप्रमुख शिवाजी सुपनर, अशोकराव नागरे, सुरेखा नागरे, अनिल सोनवणे, डॉक्टर श्रीकांत आवारे, रामदास गोरडे, राजू कांबळे, गोरक्षक राजेश नागरे, मनोज बोचरे तसेच देवगाव गटातील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मित्रपक्षातील नेते उपस्थित होते. हजारो कोटींची रस्ते, उड्डाणपूल बांधले, एकाच छताखाली अनेक कार्यालये बांधली, त्यामुळे नागरिकांची होणारी पायपीट थांबली. विकासाचे हे मॉडेल देशभरात उभं राहायला हवं, अशा शब्दात शरद पवार यांनी कौतुक केलं होतं. उपजिल्हा रुग्णालय इमारतीची प्रशंसा परदेशी नागरिकांनी केली. रस्त्याचा विकास केला, सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली, बंधारे बांधल्याने परिसर हिरवा दिसू लागला, शिवसृष्टी स्थापन केली, अशा विकास कामे त्यांनी मतदारांपुढे मांडली. जातीपातीचे राजकारण न करता विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. सोबतच येत्या 5 वर्षातील बाकी असलेल्या कामांची ब्ल्यूप्रिंट त्यांनी मांडली. भुजबळ यांनी केलेल्या 62 मिनिटांच्या भाषणात 37 मिनिटे येवला लासलगाव मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देण्यावर घालवली. 7 मिनिटात महायुतीचा जाहीरनामा आणि येत्या 5 वर्षात करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी दिली. त्यांच्या भाषणाचा मोठा भाग विकास केंद्रित असल्याने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याभोवतीच फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भुजबळ यांनी आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा आदी क्षेत्रातील विविध विकास कामांचा तपशील मांडत मतदारांशी संवाद साधला. मतदारसंघाचा विकास हीच माझी जात, धर्म, पंथ आहे. 20 वर्षांपूर्वी मी येथे आलो तेव्हा देखील विकासाची भाषा बोलत होतो. आजही माझी भाषा विकास हीच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. घड्याळाचा भक्त कल्याण तो 5 वर्षासाठी मी तुमचा सेवकला हो म्हणतोय. सेवा करण्याची संधी, विकास करण्याची संधी, महाराष्ट्र मजबूत करण्याची संधी, दलित असतील, आदिवासी असतील, मुस्लिम होय सुद्धा आपण मदत करतो आहोत. मदरशामध्ये असलेली जी आहे पहिली सुरुवात झालेले शिक्षक 6,000 रुपये 18,000 रुपये करण्यात 4,000 रुपये 16,000 रुपये करण्यात त्याच्यावरती 18,000 रुपये त्यांचं करण्यात आपण त्याच्या 75 मुलांपर्यंत परदेशी टाकून शिक्षणासाठी प्रत्येक आपण त्यांना 30 रुपये 300 कोटी रुपये होते त्यांच्या आपल्या याच्यासाठी महामंडळासाठी मौलाना अल्पसंख्याक आर्थिक विकासासाठी केलेले आहे आणि 700 कोटी रुपये धन मांडून 1,000 कोटी केलेले आहे. तर ज्याला पाहिजे आहे त्याला 5 लाखावरून 20 लाख रुपयेपर्यंत आपण शिष्यवृत्ती मुलांपर्यंत शिकवण्यासाठी म्हणजे मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक त्यांना सुद्धा आपण 50,000 रुपये देणार आहोत. हे सगळे जे आहे. स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी.